स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हॉइसला मराठीत म्हणतात प्रयोग। तर ह्या व्हॉइसचे दोन प्रकार असतात, एक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस। तर हे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह मध्ये कशा प्रकारे कन्वर्जन होतं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। या व्हॉइसचे आपण 5 पार्ट्स घेणार आहोत, म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवणार आहे। आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे असर्टिव्ह सेंटेन्स आणि ऑल टेन्सेस, जे सर्व प्रकारचे जे टेन्सेस आहेत ते कशा प्रकारे त्यांचं पॅसिव्ह व्हॉइस केलं जाईल हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये। आणि जे पुढचे जे व्हिडिओ आहेत 3, 4, 5 म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी आणि टू ऑब्जेक्ट सेंटेन्स याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ असेल, इंटररोगेटिव्ह सेंटेन्सवर एक स्पेशल व्हिडिओ, इंपरेटिव्ह सेंटेन्सवर एक स्पेशल व्हिडिओ आणि पॅसिव्ह व्हॉइस इनटू ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे वाक्य पॅसिव्ह मध्ये दिलं असेल आणि त्याला ऍक्टिव्ह मध्ये कसं केलं जाईल याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे। म्हणजे एकंदरीत 5 पार्ट मध्ये आपण व्हॉइस कव्हर करणार आहोत आणि या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सगळे व्हिडिओचे पार्ट्स तुम्ही बघू शकता। चला तर आता मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपण काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत कशाला तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधील पहिला पार्ट तो म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स ऑल टेन्सेस हे कशा प्रकारे होतात, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह कशा प्रकारे होतं हे समजून घ्यायला। आपण बघतोय व्हॉइसला मराठीमध्ये म्हणतात प्रयोग। मग व्हॉइस म्हणजे काय, ओके, हा प्रश्न आपल्या समोर पडतो। तर व्हॉइस म्हणजे काय बघा, व्हॉइस इज दॅट फॉर्म ऑफ वर्ब विच इंडिकेट्स वेदर द सब्जेक्ट इज द डुअर ऑफ द ऍक्शन। व्हॉइस म्हणजे अशा प्रकारचा वर्ब की जो काय करतोय तर विच इंडिकेट, जो इंडिकेट करतो कशाला, वेदर द सब्जेक्ट इज द डुअर ऑफ द ऍक्शन, की जो सब्जेक्ट आहे वाक्याचा तो वाक्याचा डुअर आहे का, करता आहे का, और किंवा समथिंग इज बिंग डन ऑन इट, किंवा कोणीतरी दुसऱ्याने त्याच्यावर काय केलेली आहे, क्रिया केलेली आहे का, हे सांगण्याचं काम हे कशामध्ये होत असतं, व्हॉइस मध्ये होत असतं। वाक्याचा कर्ता हाच डुअर आहे का, म्हणजे तोच क्रिया करणार आहे का, किंवा मग दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडून त्याच्यावर क्रिया झालेली आहे का कर्त्यावर, हे सांगण्याचं काम हे व्हॉइस मधून केल्या जातं। ओके, व्हॉइसचे एकंदरीत आता एक्झाम्पल बघा, प्रकारच्या आपण एक्झाम्पल बघूया। एक आहे एक्झाम्पल बघा नंबर 1, आय राईट अ लेटर। या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतं की मी पत्र लिहितो। या वाक्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे कर्ता तो काय करतो, ऍक्शन करण्याचे काम करतोय। मी पत्र लिहितो, पत्र कोण लिहितोय तर आय, म्हणजे मी लिहितोय, म्हणजे वाक्याचा कर्ता जो आहे तोच काय तर डुअर आहे ह्या वाक्याचा। परंतु दुसरं वाक्य जर बघितलं तर ते अ लेटर इज रिटन बाय मी, माझ्याकडून पत्र लिहिण्यात गेलं, म्हणजे ही क्रिया माझ्याकडून करून घेण्यात आली, म्हणजे मी केली का नाही। जसं मी तर म्हणतो आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो, ही मी क्रिया करतो स्वतः। परंतु जर हे वाक्य दुसरं आपण बघतोय अ लेटर इज रिटन बाय मी, माझ्याकडून पत्र लिहिलं गेलं, म्हणजे कर्त्यावर काय झाली तर ऍक्शन केल्या गेली, कोणाकडून तर ह्या ऑब्जेक्ट कडून। ओके, समजतंय। चला तर आता वाक्यामध्ये हे आहे सब्जेक्ट, हे आहे वर्ब आणि हे आहे ऑब्जेक्ट। ओके, ही रचना काय झाली मग, याची रचना झाली SVO आणि याच्यामध्ये काय दिसतं मग, वाक्य सुरुवात झाली ऑब्जेक्टने, अ लेटर इज रिटन बाय मी, म्हणजे ऑब्जेक्ट कडून काय केली गेली तर ऍक्शन केली गेली आहे, ऑब्जेक्टने काय केले तर सब्जेक्टला ऍक्शन करायला लावलेली आहे, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो। ओके, तर बघा अशा प्रकारे काय केलं जातं तर ऍक्शन ह्या केल्या जातात। देअर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइसेस, 2 प्रकारचे व्हॉइस आहेत, एक म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस। ऍक्टिव्ह व्हॉइसला म्हणतात कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइसला म्हणतात कर्मणी प्रयोग। कर्तरी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता हा क्रियाशील असतो किंवा मग ज्या वाक्यामध्ये कर्त्याकडून क्रिया होते त्या वाक्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस। बघा इथे काय दिलेलं आहे, व्हेन द सब्जेक्ट इज डुईंग द ऍक्शन, ज्या वेळेस कर्ता हा काय करतो, क्रिया करतो, त्याला आपण काय म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो। जसं एक्झाम्पल आहे आय ओपन द डोर, मी दरवाजा उघडतो, म्हणजे क्रिया करण्याचं काम करतोय कोण, मी दरवाजा उघडतो, आय ओपन द डोर, म्हणजे इथे जो हा सब्जेक्ट आहे तो काय तर वाक्यातील कर्ता आहे, याला आपण म्हणतो सब्जेक्ट। ओके, त्यानंतर हा आहे वर्ब आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट, म्हणजे कर्त्याने काय केली तर ह्या कर्मावर काय केली तर क्रिया केलेली आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस। आणि हे असेल त्याचं काय तर स्ट्रक्चर, आपण त्याला काय म्हणू शकतो, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस। मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सर्व जे टेन्स आहेत
त्या सर्व टेन्सचे जे फॉर्म्युले आहेत ते कशामध्ये येतात, ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये येतात. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, आता टेन्सचा एक मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही टेन्स म्हणजे काय त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. ओके, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा, तुम्ही टेन्सवर निघून जाणार. म्हणजे 12 टेन्सेस आपण बघितलेले आहेत. ओके, त्या सर्व टेन्सचे जे फॉर्म्युले आहेत ते कशामध्ये येतात, ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये येतात. कारण प्रत्येकची सुरुवाती सब्जेक्टने झालेली आहे आणि ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी सुरुवाती कशाने होते, सब्जेक्टने होते. म्हणजेच सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट, सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट काय असतो तर महत्वाचा असतो, कारण तोच काय करत असतो, वाक्यामध्ये क्रिया करत असतो. थोडक्यात समजलंय, वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो म्हणजे सब्जेक्ट. जर वाक्यामध्ये क्रिया करत असेल तर वाक्य काय आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता या उलट पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये म्हणतात कर्मणी प्रयोग. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय सांगितलेलं आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट हा महत्वाचा असतो. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट असणार आहे तो काय असणार आहे, वाक्यामध्ये महत्वाचा असणार आहे. त्याच्याकडून क्रिया केली जाणार, म्हणजे तो क्रिया करण्यास भाग पाडणार कोणला, सब्जेक्टला. व्हेन द सब्जेक्ट इज द रिसिव्हर ऑफ द ऍक्शन, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट हा काय असतो, रिसिव्हर असतो. ओके, ऑफ द ऍक्शन म्हणजे क्रियेचा तो रिसिव्हर असतो, म्हणजे तो क्रिया करते त्याच्याकडून क्रिया करून घेतल्या जाते, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतात. ओके, आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हा काय असतो तर खूप महत्वाची भूमिका त्याची असते, तो खूप महत्वाचा असतो. बघा आता हे एक्झाम्पल आहे, आता ह्याच एक्झाम्पलचं हे आन्सर आहे, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस केले. बघा तर आता याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की हा आहे ऑब्जेक्ट, बरोबर आहे. इथे ऑब्जेक्ट होता तो काय झाला, सब्जेक्टच्या ठिकाणी झाला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करता त्यावेळेस तुम्हाला वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं ते तुम्हाला काय करावं लागतं, सब्जेक्टच्या ठिकाणी लिहावं लागतं. त्यानंतर काळानुसार तुम्हाला वापरावं लागतात हेल्पिंग वर्ब. आता काळानुसार हेल्पिंग वर्ब, आता हे जो काळ होता सिंपल प्रेझेंट टेन्स होता त्यामुळे हेल्पिंग वर्ब तुम्ही इथे वापरणार आहात इज. पास्ट टेन्स असतं आय ओपनड, OPENED असतं. सिंपल पास्ट टेन्स असतं तुम्ही इथं वॉज वर वापरलं असतं. त्याचं एक्झाम्पल सांगेल मी, काय अडचण नाही. हेल्पिंग वर्ब त्यानंतर तुम्हाला नेहमी V3 लिहायचं आहे हेल्पिंग वर्ब नंतर. त्यानंतर तुम्हाला घ्यायचंय बाय आणि त्यानंतर लिहायचं तुम्हाला OCS. आता OCS म्हणजे काय तर त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट. काय म्हणतात त्याला, ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट काय ते तुम्हाला सांगतोय मी, पण लक्षात ठेवायचं की हे काय असणार आहे, हे स्ट्रक्चर असणार आहे कशाचं, पॅसिव्ह व्हॉइसचं. म्हणजे ऑब्जेक्ट कडून क्रिया केली जाते कशावर तर सब्जेक्टवर. याला तुम्ही इथे कंसामध्ये ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट याला आपण सब्जेक्ट असं म्हणू शकतो, शेवटी सब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ह्या आयचं काय झालेलं आहे, मी झालेलं आहे. म्हणजे आय हे सब्जेक्टिव्ह केस आहे, तर ऑब्जेक्टिव्ह केस काय असतं, आयचं मी असतं. आता ऑब्जेक्टिव्ह केस सब्जेक्टिव्ह केस हे तुम्हाला नाउन मध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्ही नाउनचा व्हिडिओ पण जाऊन बघू शकता. पण इथं शॉर्टकट मध्ये थोडक्यात तुम्हाला मी काय करतो, तो कॉलम तुम्हाला मी लिहून देतो. चला तर तो लिहून घेऊया. ओके, आणि हा जो स्ट्रक्चर आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे की हा जनरल स्ट्रक्चर आहे. टेन्स वाईज हे स्ट्रक्चर चेंज होऊन जाणार. आता इथं हे जे स्ट्रक्चर हे सिंपल पास्ट टेन्सचं वेगळं असेल आणि याचं सिंपल पास्ट टेन्सचं वेगळं असेल. इथं कंटिन्युअस पास्ट टेन्स असला तर इथं कंटिन्युअस पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर वेगळं असेल. ओके, ते स्ट्रक्चर मी तुम्हाला बोर्डवर लिहून देतो आणि प्रत्येकाची उदाहरणं तुम्हाला 3 उदाहरणं मी समजून सांगतोय. चला तर OCS म्हणजे काय हा प्रॉब्लेम आपण अगोदर सॉल्व्ह करूया. OCS म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट. आता ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट म्हणजे काय, हे सगळे प्रोनाउन्स आहेत, हे सगळे काय आहेत, इथपर्यंत दे पर्यंत प्रोनाउन आहेत. हा आहे सब्जेक्टिव्ह केस, म्हणजे हे नेहमी सब्जेक्ट म्हणून वापरले जातात. वाक्यामध्ये तुम्हाला हे नेहमी सब्जेक्ट दिसतील, काय आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे तुम्हाला सब्जेक्ट म्हणून वापरलेले दिसतील. परंतु तुम्ही ज्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता त्यावेळेस तुम्हाला बाय नंतर, कशानंतर, बाय नंतर. जसं आता बघा इथं ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र लिहितो मी S+V+O आणि याचं जर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस केलं तर ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस OCS. म्हणजेच आता हे ऑब्जेक्ट असेल तसं लिहिलं, हेल्पिंग वर्ब तुम्हाला मी सांगितलेलं घ्यायचं टेन्सनुसार. व्हीचं काय झालं V3 बाय आणि बाय नंतर तुम्हाला सब्जेक्टचं काय लिहावं लागतं OCS. म्हणजे हा सब्जेक्ट हे सगळे सब्जेक्ट म्हणून येतात, तर याची तुम्हाला काय करायचं ऑब्जेक्टिव्ह केस लिहायचा आहे त्या ठिकाणी. मग ऑब्जेक्टिव्ह केस काय, आयचा ऑब्जेक्टिव्ह केस काय असतो मी, वीचा काय असतो अस, यूचा काय असतो यू, हिचा काय होतो हिम, शीचा काय होतो हर, इटचा काय असतो इटच, देचा काय होतो देम आणि नाउनचा काय राहतो नाउनच. म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह केस तुम्हाला लिहावे लागतात. हे ऑब्जेक्टिव्ह केस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. ओके,
समजलंय? तर ऑब्जेक्टिव्ह केसेस आपला पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरावे लागतात. ओके, आणि यांची वाक्य सुरुवात होती त्यामुळे आपण यांना काय करतो, कशामध्ये वापरतो तर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये नेहमी वापरत असतो वाक्याची सुरुवात करण्यासाठी. ओके, चला तर आता काही एक्झाम्पल्स बघूया आणि स्ट्रक्चर्स पण अभ्यासूया. आपण बघतोय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऍक्टिव्ह वॉइस इनटू पॅसिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह मध्ये कसं ट्रान्सफर केलं जातं ते आपण अभ्यासणार आहोत. चला तर बघूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वाक्याचे 4 प्रकार पडतात, सर्वांना माहिती आहे. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. तर आता आपण सर्वात पहिले बघणार आहोत असर्टिव्ह सेंटेन्स. मग असर्टिव्ह सेंटेन्स कुठले असतात की ज्यांची सुरुवात ही सब्जेक्टने होते आणि शेवटी काय असतो, फुल स्टॉप येतो. ओके, त्याला काय म्हणतात, असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. की त्याला आपण तशा प्रकारे ओळखू शकतो की हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. ओके, तर आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सर्व प्रकारचे टेन्सचे फॉर्म्युले आहेत ते येणार आहेत. ओके, परंतु सर्व टेन्स 12चे 12 टेन्स जरी असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये येणार असतील तर त्यापैकी फक्त 8च टेन्स असे की ज्यांचं काय होतं, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर केल्या जातं. तर ते 8 टेन्स कुठले आहेत ते आता 1 बाय 1 आपण बघणार आहोत. त्याचं होकारार्थी सुद्धा आणि नकारार्थी सुद्धा आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर पहिलं आहे बघा सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याला मराठीमध्ये म्हणतात साधा वर्तमान काळ. मग साधा वर्तमान काळाचं जे काही आहे सूत्र आहे ते आहे S + V1 + O. S + V1 + O ऍक्टिव्ह व्हॉइस. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र. ओके, आता एक्झाम्पल दिले, आय गिव्ह अ स्पीच. हे आय सब्जेक्ट, हे व्हर्ब आणि हे आहे ऑब्जेक्ट. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं की नेहमी वाक्य सुरुवात तुम्हाला करायची कशाने, ऑब्जेक्टने. वाक्यातलं ऑब्जेक्ट काय आहे, अ स्पीच. मग आन्सर मध्ये येईल अ स्पीच. ओके, त्यानंतर एम इज आर पैकी एक वापरायचे तुम्हाला. वर्तमान काळी रूप जे आहेत टू बी ची ती कुठले तर एम इज आर. मग आता हे सिंग्युलर आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत, एम इज आर पैकी वापरणार आहोत, इज वापरणार आहोत. म्हणजे अ स्पीच इज, अ स्पीच इज. त्यानंतर V3, मग वाक्यातील जो क्रियापद कुठला आहे, गिव्ह. गिव्हचं V3 काय येतं, गिव्हन. त्यानंतर तुम्हाला लिहायचंय बाय. आणि या आयचा तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा ऑब्जेक्टिव्ह केस, तो म्हणजे काय लिहावं लागेल, मी तुम्हाला लिहावा लागेल. हे झालं त्याचं आन्सर. ओके, आता दुसरं एक्झाम्पल घेतो आपण, शी ड्राइव्हज अ कार. ओके, शी ड्राइव्हज अ कार आहे. आता इथे जे काही शी ड्राइव्हज कार्स आपण करूया. ओके, ती कार्स चालवते, एकापेक्षा जास्त कार्स चालवते. शी ड्राइव्हज कार्स. अशा टायमाला अनेक क्वेश्चन असल्यामुळे आपण वाक्य सुरुवात करतोय ऑब्जेक्ट नाही, ते म्हणजे कार्सने सुरुवात झाली. आता एम इज आर पैकी घ्यायचे, अनेक क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला लिहावं लागेल आर. ओके, ड्राइव्हचं काय होईल, ड्रायव्हन. ड्रायव्हन बाय. आता इथे सब्जेक्ट आहे शी, शीचा ऑब्जेक्टिव्ह केस काय मग हर, तो आपल्याला लिहावं लागेल हर. म्हणजेच हे झालं त्याचं आन्सर. ओके, त्यानंतर आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचाच निगेटिव्ह फॉर्म्युला. निगेटिव्ह फॉर्म्युलाचा काय आहे, त्याचा निगेटिव्ह फॉर्म्युला ऍक्टिव्ह व्हॉइसचा. हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला निगेटिव्ह, आणि हा आहे पॅसिव्ह व्हॉइसचा. PV म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आणि AV म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. मग आता ऍक्टिव्ह व्हॉइसचा निगेटिव्ह फॉर्म्युला काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, तो म्हणजे सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज. टेन्सचा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो बघा. तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले, सगळे टेन्सचे फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर होऊन जातील. ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकता आणि तो व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला टेन्सचे कुठलाही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही. तरी पण सांगतोय, आता हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. कशाचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. तो म्हणजे काय, यस प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट. ओके, नॉट आला म्हणजे निगेटिव्ह झालं. V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि जास्त तुम्ही याला पॅसिव्ह व्हॉइस करणार आहात. मग आता हे एक्झाम्पलच आपण सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल आहे, वी डू नॉट प्ले क्रिकेट. मग आता इथे त्याच्यामध्ये क्रिकेट हे काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. मग आपलं वाक्य सुरुवात कशी करणार, ते ऑब्जेक्टने करावे लागते. मग ऑब्जेक्टने आपण सुरुवात करणार आहोत, क्रिकेट. हे एक क्वेश्चन आहे तेव्हा आपण इथे घेतोय इज. नॉट जशाला तसा, कारण वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाहीये. क्रिकेट इज नॉट. आता इथे प्ले आहे क्रियापद, त्यामुळे इथे क्रियापदाचं काय करावं लागेल, तिसरं रूप, ते म्हणजे प्लेड. त्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल बाय. आणि OCS ऑब्जेक्टिव्ह केस सब्जेक्ट, वीचा OCS काय होतो, अस. त्यामुळे इथे येईल अस. हे झालं त्याचं आन्सर. पुढचं एक्झाम्पल बघूया, शी डज नॉट ओपन द डोर. ओके, हे एक्झाम्पल मध्ये दिसेल तुम्हाला ओ व्हर्ब नंतर एक्झॅक्टली ऑब्जेक्ट आलेला आहे, तो आहे द डोर. ओके, द डोर. आता
द डोर आहे त्यामुळे आपण इथे घेणार आहोत एकच डोर आहे त्यामुळे आपण घेणार आहोत इज. द डोर इज नॉट जशाला तसा. ओपनचा तिसरा रूप होतो ओपन बाय आणि या शीचा काय बदल होणार आहे हर. ओके शीचा बदल काय होणार आहे हर होणार आहे. हे झालं त्याचं आन्सर. चला तर आता पुढचा टेन्स बघूया तो म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. त्याचं ऍक्टिव्ह व्हायचं पॅसेज कशा प्रकारे होतं ते तुम्हाला समजून जाईल. आपण बघतोय कंटिन्यू प्रेझेंट टेन्स याला आपण म्हणतो चालू वर्तमान काळ. ओके चालू वर्तमान काळाचे ऍक्टिव्ह व्हॉइसचं आपण त्याला काय म्हणतो तर सूत्र आहे कुठलं सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस O. ओके याचा बदल तुम्हाला हा करायचा आहे. ओके कशा प्रकारे होतो ते बघा. आता वाक्य दिले सिंपल कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं ते म्हणजे ही इज सिंगिंग अ सॉन्ग. बरोबर आहे नियमानुसार आहे. तर आपला नियम सांगतो की ज्यावेळेस तुम्ही वाक्य पॅसिव्हाइज करता त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागते ऑब्जेक्टने सुरुवात करायला लागते. म्हणजे ह्या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग त्यामुळे ते सुरुवातीला तुम्हाला लिहावं लागेल अ सॉन्ग. पॅसिव्हाइज मध्ये ऑब्जेक्टला खूप महत्व असतं त्यामुळे अ सॉन्गने सुरुवात करायची. अ सॉन्गने आपण सुरुवात केली. अ सॉन्ग म्हणजे एकच गीत आहे. सॉंग्स असते तर अनेक वचने असते इथे एकच आहे त्यामुळे आपल्याला ॲमिजार पैकी घ्यावं लागेल तर इज घ्यावं लागेल. अ सॉन्ग इज. त्यानंतर आपण घेतोय बिंग. बिंग का आपण घेतोय कारण ते V1 म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे कारण आपल्याला V3 लिहायचंय त्यामुळे आपल्याला इथे काय लिहावं लागेल बिंग लिहावं लागेल. बिंग V3. सॉन्ग सिंगिंगचं सिंगचं V3 आहे संग म्हणजे ते संग. ओके बाय ह्या हिचा ऑब्जेक्ट टू केस तो आहे हिम. हे असणार त्याचं आन्सर. अ सॉन्ग इज बिंग संग बाय हिम. आता दुसरा एक्झाम्पल बघा दे आर फॉलोइंग द रूल्स. ओके दे आर फॉलोइंग द रूल्स. आता यामध्ये रूल्स द रूल्स हे आहे ऑब्जेक्ट त्यामुळे वाक्य सुरुवात करा द रूल्सने. द रूल्स एकापेक्षा जास्त आहे त्यामुळे आपल्याला इथे घ्यावं लागेल ॲमिजार पैकी आर. आपण इथे घेतलं आर. बिंग का बरं घेतोय कारण क्रियापदाला ING प्रत्यय लागलेलं आहे. फॉलोइंग आहे मग हे ING साठी आपण इथे काय वापरतोय बिंग वापरतोय. बिंग. फॉलोचा तिसरा फॉर्म आहे फॉलोड. फॉलोड बाय ह्या देचा ऑब्जेक्टिव्ह केस आहे देम. हे झालं त्याचं आन्सर. ओके वैशिष्ट्य काय ऑब्जेक्ट प्लस एम इज आर. हे पण तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट नुसार म्हणजे ऑब्जेक्ट कर्त्याच्या रूपात आहे त्यामुळे तुम्हाला त्यानुसार तुम्हाला एम इज आर पैकी घ्यावं लागेल. इथं एक वचनी होतं त्यामुळे आपण इज घेतलं इथं अनेक वचनी होतं त्यामुळे आपण आर घेतलंय. बिंग का बरं घेतोय कारण इथं क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. बिंग लिहिलं त्यानंतर तुम्हाला लिहायचंय V3 बाय आणि ऑब्जेक्ट टू केस ऑफ सब्जेक्ट. ऑब्जेक्ट टू केस ऑफ सब्जेक्ट काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता हे एक्झाम्पल नेक्स्ट आहे त्यामध्ये शी इज नॉट आस्किंग अ क्वेश्चन. ओके फक्त नॉट लावलेली इथं तर मग आता इथं ऑब्जेक्ट आहे अ क्वेश्चन मग इथं अ क्वेश्चनने सुरुवात करा. अ क्वेश्चन सिंग्युलर आहे त्यामुळे आपल्याला घ्यावं लागेल इज. नियम इज नंतर नॉट नियमानुसार बिंग. बिंग V3 काय आजचं काय होईल आस्ट बाय आणि या शीचं काय होईल मग पुन्हा हर. हे असेल त्याचं आन्सर. शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही प्रत्येकानंतर. ओके कारण हे असं सेंटेन्सेस आहेत. आता संदीप इज नॉट रिडिंग बुक्स. याचा आन्सर असणार आहे बुक्स. वाक्य सुरुवात कधी कॅपिटल न करायची हा बुक्स आणि क्वेश्चन त्यामुळं आर नॉट बिंग. रीडचा थर्ड फॉर्म सुद्धा रीडच राहतो त्याला काही बदल होत नाही. रेड बाय संदीप. हे झालं आन्सर. अशा प्रकारे तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं काय करू शकता ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्हाइज करू शकता. हे आहे ऍक्टिव्ह व्हायचे सूत्र आणि हे आहे पॅसिव्ह व्हायचं. इथं PV लिहितो मी शॉर्टमध्ये. समजलंय. चला आता पुढच्या टेन्सकडे वळूया तो म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. इकडचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि इकडे आहे पॅसिव्ह व्हॉइस. ओके ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह आपण बघतो आहोत. एक्झाम्पल नंबर 1 आय हॅव गायडेड हिम. आता या वाक्यामध्ये हिम हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेला आहे. मग याला जर तुम्हाला सब्जेक्टच्या ठिकाणी घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याचा सब्जेक्टिव्ह केस लिहावा लागेल कारण वाक्य सुरुवात हिमने होत नाही त्यामुळे त्याचा सब्जेक्टिव्ह केस तुम्हाला तिथे घ्यावा लागेल. मग हिमचा सब्जेक्टिव्ह केस असतो ही. आन्सर बघतो आपण कशाचं पॅसिव्ह व्हॉइसचं पहिल्या वाक्याचं. मग हिमचं काय झालं ही.
हिमचा सब्जेक्टिव्ह केस काय असतो? ही असतो. इथं हर असतं तिथं काय असतं? शी आलं असतं. इथं देम असतं तिथं काय असतं? दे आलं असतं. इथं अस असतं तिथं काय असतं? वी आलं असतं. ओके, त्यामुळे इथं काय लिहिलं आपण? ही नंतर आपण नेहमी काय यूज करतो? हॅज यूज करतो. तो कॉलम तुमच्या लक्षात असू द्या. ओके, त्यामुळं ही नंतर आपण काय लिहिणार आहोत? हॅज. ही हॅज. आता इथं V3 आहे आणि आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये पण V3 लिहितो. मग अशा टायमाला काय करायचं? तुम्हाला बीन हे प्रत्यय वापरायचे पॅसिव्ह वॉइस साठी. बीन, BEEN, बीन. त्यानंतर तुम्ही लिहिणार V3. मग V3 या गाईडचं V3 काय असणार आहे? तर गाईडेडच राहणार आहे. गाईडेडचं V3 काय असणार आहे? गाईडेडच राहणार आहे. मग ही हॅज बीन गाईडेड बाय. आणि OCS सब्जेक्ट काय? आय. त्याचं OCS ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट काय त्याचं? या आयचं ऑब्जेक्टिव्ह केस काय असतं? मी. हे झालं आन्सर. खूप सोपं आहे. त्यानंतर पुढचं आहे स्नेहा ओपन द डोअर. या वाक्यामध्ये द डोअर हे ऑब्जेक्ट आहे. मग द डोअर नाऊन असल्यामुळे, सिंग्युलर असल्यामुळे आपण तिथं काय लागेल? हॅज द्यावं लागेल. इथे जर डोअर्स असते एकापेक्षा जास्त आपल्याला लिहावं लागलं असतं हॅव. मग इथं आपण लिहिणार ओपन द डोअर्स. द डोअर्स हॅज बीन, तो आम्ही सांगितलेला आहे. थर्ड फॉर्म, व्हीचा थर्ड फॉर्म. मग ओपनचा थर्ड फॉर्म ओपनच राहील. ऑलरेडी थर्ड फॉर्म वापरलेला आहे, त्यामुळे बाय आणि स्नेहा हे नाव जशाल तसं त्या ठिकाणी तुम्ही दुसरं काही बदल करू शकत नाही. नाऊन असेल तर नाऊनला जशाल तसंच तुम्ही ठेवा. पुढचा एक्झाम्पल आहे निगेटिव्हचं बघूया. शी हॅज हेल्प मी. आता हे एक्झाम्पल याच्यासारखंच आहे. शी हॅज नॉट. ओके, शी हॅज, इकडं सचिन हॅज नॉट. स्नेहा हॅज नॉट. ओके, नॉट हा शब्द खूप महत्वाचा आहे. इथं मी बाण दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. शी हॅज नॉट हेल्प मी. आता हे पहिल्या वाक्यासारखंच आहे. इथं मीचा सब्जेक्टिव्ह केस शोधा, कारण मी नाही वाक्य सुरुवात होऊ शकत नाही, त्यामुळे मीचा सब्जेक्टिव्ह केस असतो आय. आणि आय हॅव आणि हॅज पैकी आपल्याला वापरावं लागतं आय नंतर हॅव. आय हॅव बीन. इथं व्हर्ब आहे हेल्प, तो हेल्प तुम्हाला तिथे लिहावा लागेल V3 जशाला तसा. बाय आणि OCS म्हणजे शी असल्यामुळे तिथे आपल्याला लिहावं लागेल ही, सॉरी हर. तिथे आपल्याला काय लागेल? शी असल्यामुळे आपल्याला लिहावं लागेल हर. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिसतंय बघा. सचिन हॅज नॉट रिटर्न लेटर. मग आता सचिन हॅज नॉट लेटर आहे, मग अ लेटरने सुरुवात करा. अ लेटर सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला काय लिहावं लागेल? हॅज बीन. हॅज नॉट बीन, सॉरी. आपण बघत आहोत परफेक्ट प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह मध्ये. आता इथं हॅज नंतर मी नॉट लिहिलेलं आहे. ओके, ती विसरलं होतं, तर नॉट इथे नॉट आपण टाकलेलं आहे. ओके, जस्ट तुम्ही जर पॅसिव्ह वॉइस करता त्यावेळेस लक्षात ठेवायचंय की वाक्याची सुरुवात तुम्हाला ऑब्जेक्टने करावं लागते. मग इथे मी आहे, तर मीचा तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस बघावं लागेल. या वाक्यासारखंच ते वाक्य आहे, तर मग मीचा सब्जेक्टिव्ह केस असतो आय. आय नंतर आपण नेहमी यूज करतो हॅव. वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे इथे नॉट आल्यामुळे आपल्याला हेल्पिंग वर नंतर काय लिहावं लागेल? नॉट. आय हॅव नॉट बीन. हेल्प V3 हे जशाला तसं हेल्प बाय. आणि इथं शीचा काय होईल बदल? हर. शीचा बदल काय होईल? हर. हे त्याचं असणार आहे आन्सर. पुढचं एक्झाम्पल आहे सचिन हॅज नॉट रिटर्न अ लेटर. मग इथे तुम्हाला अ लेटरने वाक्य सुरुवात करावं लागेल. अ लेटर. ओके, आणि इथं येईल, आता इथे येईल हॅज नॉट. हॅज का बरोबर वापरले? कारण अ लेटर आहे, सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला हॅज वापरावं लागतं. हॅज नॉट बीन. रिटर्नचं काय राहील? रिटर्नच राहील. रिटर्न बाय. सचिनला तुम्हाला सचिनला असेल तसंच शब्द वाक्यात लिहावा लागेल. ओके, रिटर्न बाय सचिन. ओके, सोपं आहे. आता याच्यानंतरचा जो टेन्स आहे तो म्हणजे कुठला? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याचं पॅसिव्ह वॉइस होत नाही. बरेचसे जे क्रिटिक्स असतील ते केले असेल, पण तू याचा बदल होत नाही. तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य पण येणार नाही. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण वळतोय सिंपल पास्ट टेन्स कडे. सिंपल पास्ट टेन्स याचा हे आहे ऍक्टिव्ह व्हायचं सूत्र होकारार्थी वाक्याचं, हे नकारार्थी वाक्याचं. ते पॅसिव्ह व्हायचं सूत्र होकारार्थी वाक्याचं, हे नकारार्थी वाक्याचं. पहिल्यांदा होकारार्थी वाक्य आपण बघतो. एस प्लस V2 प्लस ओ. हा आहे सब्जेक्ट, हा आहे V2 आणि हा आहे ओ. म्हणजे माय ओल्ड फोटोज हे आहेत, आपण त्याला म्हणतो ऑब्जेक्ट. ओके, हा आहे सब्जेक्ट आणि हा आहे V2. ओके,
आणि आहे ऑब्जेक्ट. मग आता ऑब्जेक्टने आपल्याला सुरुवात करायला लागते नियमानुसार. चला तर वाक्य सुरुवात होईल माय ओल्ड फोटोज. अनेक वचनी आहे, एकापेक्षा जास्त फोटोज आहे, त्यामुळे आपल्याला वॉज वेअर पैकी आपल्याला काय घ्यावं लागेल वेअर. ओके वेअर V3. आता या फाउंडचा V3 फाउंडच राहतो. ओके म्हणजे फाइंड फाउंड फाउंड, त्यानंतर बाय आणि OCS आय असल्यामुळे आयचा OCS काय होतो मी. इथे लिहायला लागेल तुम्हाला बाय मी. हे झालं त्याचं आन्सर. पुढचं वाक्य आहे शी कॉट अ थीफ. अ थीफ, अ थीफ जो आहे तो ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे याचा आन्सर असेल अ थीफ. ओके अ थीफ. वॉज वेअर पैकी काय घ्यावं लागेल वॉज. का बर एक वचने आहे, एकच चोर पकडलाय तिने, त्यामुळं अ थीफ वॉज. कॉटचा थर्ड फॉर्म कॉटच. बाय आणि शीचा बदल होईल हर, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट. हे झालं त्याचा आन्सर. अवघड काही असतला भाग नाहीये. पुढचा आहे गीता डिड नॉट गिव्ह अ स्पीच. गीता डिड नॉट गिव्ह अ स्पीच. आता हे वाक्य आहे डिड नॉट. ओके डिड नॉट, डिड नॉट, त्यानंतर V1 आणि हे V1. ओके ऑब्जेक्ट शेवटी आहेच. मग या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे अ स्पीच, त्यामुळे वाक्य सुरुवात करा अ स्पीचने. अ स्पीच सिंग्युलर आहे, तेव्हा आपण घेणार वॉज. त्यानंतर आपल्याला लागेल नॉट. अ स्पीच वॉज नॉट. V3 काय गिव्हचं काय होतं गिवन. बाय सब्जेक्ट आहे वाक्याचा गीता, त्यामुळे तुम्हाला गीता जशाल तसं लिहावं लागेल. चला आन्सर शेवटी फुल स्टॉप. दुसरं वाक्य दे डिड नॉट अटेंड अ क्लास. मग आता अ क्लास आहे, त्यामुळे आपली लिहावं लागेल वॉज. निगेटिव्ह असल्यामुळे नॉट. ओके आणि त्यानंतर अटेंडचं थर्ड फॉर्म आहे अटेंडेड. अटेंडेड त्यानंतर येईल बाय. देचं काय आहे ऑब्जेक्टिव्ह केस तो असतो देम, म्हणजे याचा आन्सर असेल अ क्लास वॉज नॉट अटेंडेड बाय देम. काय अवघड आहे का निश्चितच नाही. चला तर आता पुढच्या टेन्सकडे वळूया, तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह किंवा मग कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स चालू वर्तमान काळ. याच्यात काय दिले बघा ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र आहे आणि ते आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. मग याचा बदल कसा होईल लक्षात घ्यायचं आहे. जसं आपण कंटिन्युअस मध्ये केलं ING असल्यामुळे बिंग, तेच बिंग तुम्हाला इथं फॉलो करायचं आहे. ओके तर ही वॉज प्लेइंग क्रिकेट. ऑब्जेक्ट आहे क्रिकेट, त्यामुळे क्रिकेटने सुरुवात करा. क्रिकेट वॉज बिंग का बरं आलं कारण इथं ING प्रत्येक क्रियापदाला, त्यामुळं. आणि इथं प्लेचं काय होईल प्लेड. बाय या हिचा बदल होईल हिम. हे झालं त्याचा आन्सर. पुढचं एक्झाम्पल आहे वी वर अटेंडिंग अ क्लास. यामध्ये अ क्लासने तुम्हाला सुरुवात करायला लागेल. अ क्लास वॉज बिंग. अटेंडचं काय होईल थर्ड फॉर्म अटेंडेड. अटेंडेड बाय. वीचा बदल होईल अस ऑब्जेक्टिव्ह केस. आता पुढचं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स नॉट टाकलेलं फक्त वॉज नंतर लक्षात ठेवा, बाकी बदल असेल तसेच. आय वॉज नॉट हेल्पिंग देम. मग आता इथं देम असल्यामुळं लक्षात आलंय पुन्हा मागचे उदाहरणं. देम असल्यामुळे आपल्याला त्याचा सब्जेक्टिव्ह केस लागेल, तो असेल दे. मग आपण इथं सुरुवात करणार दे. या देचा सब्जेक्टिव्ह केस काय झाला दे. दे नंतर आपण नेहमी वापरतो वर. दे वर नॉट बिंग. आता ING निघून गेला राहिला हेल्प फक्त, तर हेल्पचा होईल हेल्प बाय. आयचा बदल होईल मी. हे झालं त्याचा आन्सर. ओके पुढचा एक्झाम्पल आहे शी वॉज नॉट गिव्हिंग अ स्पीच. मग वाक्य सुरुवात करा अ स्पीचने. अ स्पीच वॉज नॉट गिव्हिंग हे, त्यामुळे आपल्याला लिहायला लागेल बिंग. गिव्हचं काय होईल गिव्हन बाय. शीचा बदल होईल हर, म्हणजे असणार आहे आन्सर अ स्पीच वॉज नॉट बिंग गिवन बाय हर. हे त्याचं असणारे आन्सर. शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. ओके आय होप तुम्हाला समजलेलं आहे. चला आता पुढच्या टेन्सकडे वळूया, तो म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स त्यातला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि ते पलीकडचं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर ॲज युजल नियम सर्व तुम्हाला माहिती आहेत. मग आता सुजित हॅड कंपोज्ड अ पोएम. ही जे वाक्य आहे तुम्हाला त्यात काय करायचंय अ पोएम. हे झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट फाइंड आउट केलं तुमचं अर्थ काम ते संपून जातं. अ पोएम
त्यानंतर तुम्हाला करायचंय हॅड बीन, अ पोएट हॅड बीन V3 कंपोज ऑर्डर दिलेले आहे म्हणजे कंपोज्ड बाय सुजित, हे झालं त्याचा फुल स्टॉप. ओके, हे झालं त्याचा आन्सर. पुढचं वाक्य आय हॅड लॉस्ट द मॅच, आय हॅड लॉस्ट अ मॅच, मग इथं वाक्य सुरुवात होईल अ मॅच हॅड बीन लॉस्ट बाय मी, हे झालं त्याचं आन्सर. पुढचं वाक्य आहे शी हॅड नॉट क्लोज द डोर, मग वाक्याचा ऑब्जेक्ट आहे द डोर. द डोर हॅड नॉट बीन, परफेक्ट जे टेन्स आहे त्यामध्ये तुम्हाला हॅड नंतर बीन वापरायचं, हे प्रत्यय तुम्हाला वापरायचं बीन मध्ये. कशामध्ये? परफेक्ट टेन्स जे असतील, मग आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स होता त्यामध्ये सुद्धा आपण बीन वापरला होता. परफेक्ट पास्ट आहे त्यामध्ये सुद्धा आपण बीन वापरतोय, आणि परफेक्ट फ्युचर असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? बीन वापरावं लागेल. मग इथे बीन V3 क्लोजच राहील बाय, इथे सब्जेक्ट सुरुवात झालेली आहे शी ने, त्यामुळे त्याचा बदल होईल हर, ऑब्जेक्ट टू गेस. वी हॅड नॉट ऑर्गनाइज अ पार्टी, एक्झाम्पल अ पार्टी हॅड नॉट बीन ऑर्गनाइज, कशाला? तसंच ऑर्गनाइज्ड बाय, वीचा ऑब्जेक्ट टू केस असतो अस, त्यामुळे इथे येईल अस, हे झालं त्याचा आन्सर. खूप सोपं आणि इझी आहे. चला तर पुढच्या टेन्सकडे वळूया. आता याच्यानंतर जो टेन्स आहे तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, याचं सुद्धा पॅसिव्ह वॉइस होत नाही. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नाही, हे लक्षात ठेवा. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सही होत नाही, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स सुद्धा काय होत नाही? पॅसिव्ह वॉइस होत नाही, आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स सुद्धा पॅसिव्ह वॉइस होत नाही. त्याचबरोबर परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स सुद्धा पॅसिव्ह वॉइस होत नाही. फक्त 8 टेन्सेस असे आहेत की त्यांचं पॅसिव्ह वॉइस होतं. चला आता विचारूया पुढचा टेन्स, तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स समजून घ्यायला. पुढचा टेन्स तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स, साधा वर्तमान काळ. इकडचं स्ट्रक्चर आहे ऍक्टिव्ह वॉइस आणि तिकडचं आहे पॅसिव्ह वॉइस. ओके, तर चला बघूया. आता हे ऍक्टिव्हचं स्ट्रक्चर काय आहे? शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यानुसार वाक्य आहे शाल विल पैकी शाल, V1 आणि ऑब्जेक्ट. वाक्याची सुरुवात पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्या ऑब्जेक्टने करावं लागते, त्यामुळे आपण वाक्य सुरुवात करणार द डोर. वाक्य सुरुवात ऑब्जेक्टने करावी लागते. मग काय येईल? शाल आणि विल पैकी आपल्या इथे विल वापरायचं, कारण हे नाऊन आहे. टेन्सचा जो व्हिडिओ येतो एकदा पुन्हा बघा, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी चांगल्या क्लिअर होतील. सगळ्यात महत्वाचं आहे टेन्सचा व्हिडिओच्या अगोदर तुम्ही बघणं अपेक्षित आहे. द डोर विल, त्यानंतर आपण लिहिणार आहोत बी, हे प्रत्यय तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला V3 लिहायचंय. मग ओपनचं काय होईल? ओपन, ईडी प्रत्यय लागेल. ओपन बाय, आयचा बदल होईल मी, सांगण्याची आवश्यकता नाही कसा होतोय, ऑब्जेक्ट टू केस आपल्याला लिहावं लागतंय. त्यानंतर पुढचं वाक्य आहे ही विल कॉल मी, मी असल्यामुळे याचा बदल होईल आय. ऑब्जेक्ट टू केस लिहावी तर आपल्या सब्जेक्ट टू केस लिहावं लागेल. मीने वाक्य सुरुवात होत नाही, त्यामुळे आय नंतर नेहमी आपण शॉल यूज करतो, त्यामुळे ते शाल टाका. आय शाल बी लिहिलं तर काही फरक पडणार नाही, पण शॉल लिहा. आय शाल बी, कॉलचं काय होईल? थर्ड फॉर्म कॉल्ड बाय, हिचा बदल करावा लागेल तुम्हाला हिम, हे झालं त्याचा आन्सर. पुढचं एक्झाम्पल आहे दे विल नॉट फॉलोड द रूल्स. आता द रूल्स आहे एकापेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपल्याला लिहायला लागेल द रूल्स. आता याच्यामध्ये काही एक क्वेश्चन आणि एक क्वेश्चन नसतं. आय आणि वी सोडून सगळ्यांपुढे नंतर तुम्हाला काय लावायचंय? तर विल लिहायचंय. मग इथे तुम्ही लिहिणार द रूल्स विल नॉट बी, कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लिहावं लागेल नॉट बी. काय लिहावं लागेल? नॉट बी. त्यानंतर V3 फॉलोचं काय होईल? फॉलोड बाय, देचं काय होईल? देम. द रूल्स विल नॉट बी फॉलोड बाय देम. पुढचं एक्झाम्पल आहे शी विल हेल्प हिम, याचा एक्झाम्पल येईल हिम असल्यामुळे त्याचा होईल सब्जेक्ट टू केस ही नंतर आपण विलच लिहिणार आहोत. ही विल नॉट, इथे नॉट राहील लिहायचं बाकी बघा, हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, ही विल नॉट बी. ओके, ही विल नॉट बी. हेल्पचं थर्ड फॉर्म होईल हेल्प्ड बाय, शीचा बदल होईल हर.
हे झालं त्याचा आन्सर. सोपं आहे. आता याच्यानंतरचा जो टेन्स आहे तो आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. कंटिन्युअस फ्युचर किंवा प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वॉइस होत नाही. त्याचा पुढचा टेन्स असेल तो म्हणजे परफेक्ट फ्युचर टेन्स, त्याचं पॅसिव्ह वॉइस होतं. चला आता सुरुवात करतोय आपण परफेक्ट फ्युचर टेन्स समजून घ्यायला. आपण बघतोय परफेक्ट फ्युचर टेन्स हे आहे ऍक्टिव्ह वॉइस आणि ते आहे पॅसिव्ह वॉइस. तर यामध्ये आता ऍक्टिव्ह वॉइसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सूत्र बघून घ्या अगोदर. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ. बदल करताना ऑब्जेक्टने सुरुवात करायला लागेल. ऑब्जेक्ट आहे हिम. ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. मग ऑब्जेक्ट असले हिम असल्यामुळे आपण सुरुवात करणार ही ने. सब्जेक्टिव्हचं ऑब्जेक्टिव्हचं सब्जेक्टिव्ह केस आपण लिहितोय. ओके, ही. त्यानंतर ही नंतर आपण नेहमी यूज करतो विल हॅव बीन. परफेक्ट टेन्स मध्ये बीनच प्रत्यय वापरला जातो. हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलंय, पुन्हा लक्षात ठेवा. सगळे परफेक्ट टेन्स आहे त्यामध्ये बीन हे प्रत्यय असणार आहे. त्यानंतर आपण वापरणार V3. कॉलचं काय राहील? कॉल्डच राहील बाय. आणि आयचा बदल काय होईल? तो होईल मी. हे झालं त्याचा आन्सर. आयचा बदल आपण मी केला. पुढचं एक्झाम्पल आहे शी विल हॅव संग अ सॉन्ग. शी विल हॅव संग अ सॉन्ग याचा बद्दल तुम्ही सांगा. अ सॉन्ग हे आहे ऑब्जेक्ट. अ सॉन्ग. त्यानंतर विल हॅव बीन. विल हॅव बीन झालं. मग त्यानंतर आपल्याला लिहायला लागेल संग. संग बाय. शीचा बदल होईल हर. हे झालं त्याचा आन्सर. पुढचं ही विल नॉट, सॉरी निगेटिव्ह सेंटेन्स. नॉट हा आला म्हणजे ते निगेटिव्ह झालं. इथं वोंट लिहिलेलं आहे. वोंट हे झालं त्याचं कॉन्ट्रडिक्शन. विल नॉट म्हणजेच वोंट. शाल नॉट म्हणजे शांट. अशा प्रकारे तुम्हाला दिसू शकतं. ओके, मग आता इथे याचा आन्सर येईल अ पोएम. तुम्हाला सुरुवात करायला लागेल. ते आहे ऑब्जेक्ट अ पोएम. विल नॉट असल्यामुळे तुम्ही विल नॉट लिहू शकता किंवा मग तुम्ही वोंट सुद्धा लिहू शकता. WONT सेम त्याचा अर्थ आहे. मग इथे तुम्ही समजा वोंट लिहिलं. वोंट हॅव बीन हे बरोबर आहे. वोंट म्हणजेच विल नॉट. हे लक्षात घ्या. इथे पुन्हा लिहितो, वाटलंच तुमच्यासाठी लिहितो मी. वोंट इज इक्वल टू विल नॉट. शांट इज इक्वल टू शाल नॉट. अ पोएम वोंट हॅव बीन composed by. हिचं होईल हिम. आधी दिलेलं आहे दे वोंट हॅव अटेंडेड अ क्लास. मग अ क्लास. विल नॉट हॅव बीन. विल नॉट हॅव बीन. अटेंडेडचं अटेंडेडच राहील म्हणजेच अटेंडेड बाय. देचं होईल देम. हे झालं त्याचा आन्सर. ओके, समजलंय. चला तर आता यानंतर आपण बघणार. हे झाले सर्व टेन्सेस, हे होणारे त्यांचे बदल. ओके, तर विद्यार्थ्यांना आज आपण बघितलेलं आहे चेंज द व्हॉइस. त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स, ऑल टेन्सेस, सर्व टेन्सेस आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता हे जो चेंज द व्हॉइस आहे किंवा मग ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस आहे हा खूप मोठा टॉपिक आहे. मग याच्यामुळे आपल्याला याला काय करणार आहोत, याला आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप अभ्यासणार आहोत. म्हणजे आपण आज जे बघितलं ते बघितलं आपण असर्टिव्ह सेंटेन्स आणि त्याचे ऑल टेन्सेस. ओके, त्यामध्ये आपण ऑल टेन्सेसचे बदल आपण बघितले. आता हे जे ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह आहे त्याला आपण 5 पार्ट मध्ये कन्वर्ट करणार आहोत. 5 व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवणार आहोत. दुसरा व्हिडिओ असेल मॉडल ऑक्झिलरी आणि 2 ऑब्जेक्ट्स सेंटेन्सेस. वाक्यात 2 ऑब्जेक्ट असतील तर त्याचा कसा बदल केला जाईल आणि वाक्यात मॉडल ऑक्झिलरी असेल तर त्याचा कसा बदल केला जाईल हे तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये बघायला मिळेल. तिसरा पार्ट आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, व्हर्बल क्वेश्चन आणि WH टाइप क्वेश्चन. वाक्यात जर व्हर्बल क्वेश्चन असेल किंवा WH टाइप क्वेश्चन असेल तर ते वाक्य तुम्हाला कसे पॅसिव्ह वॉइस करायचे ते तुम्ही त्यामध्ये शिकणार आहात तिसऱ्या पार्ट मध्ये. चौथा पार्ट असेल इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. वाक्य जर आज्ञार्थी असेल तर त्याला कशा प्रकारे पॅसिव्ह वॉइस केलं जाईल हे आपण शिकणार आहोत चौथ्या पार्ट मध्ये. ओके, आणि 5वा पार्ट असणार आहे पॅसिव्ह वॉइस इनटू ऍक्टिव्ह वॉइस. म्हणजे उलट वाक्य पॅसिव्ह मध्ये दिलं असेल तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस करायचं. हे आपण 4-5व्या पार्ट मध्ये शिकणार आहोत. ओके, हे तुम्हाला समजलेलं आहे. सर्वात महत्वाचं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर याच्यासाठी करा की हे चेंज द व्हॉइस हे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या मित्रांना समजून जाईल आणि तुम्हाला इथे समजून जाईल. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे काय मिळत चालतील, नोटिफिकेशन मिळत राहतील. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. थँक्यू अँड टेक केअर.